श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर आता तुम्ही आत्तापर्यंत जे व्हिडिओ बघितले ते होते सगळे गावाकडे. आता काही जणांना तर समजलं पण असेल व्हिडिओ बघून, आणि काहींना माझ्यासोबत कॉन्टॅक्ट होऊन समजलं पण होतं मी गावाकडे का गेले. आता अगोदरचा आता म्हणजे ह्या व्हिडिओच्या अगोदर जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावरून तर तुम्हाला समजलंच का मी गावाकडे कशासाठी गेलेली. पण म्हटलं चला तुम्हाला मी सांगून देते का मी गावाकडे कशासाठी गेली होती आणि एवढे दिवस आम्ही का थांबलो. तर आता मी वैजापूरला आलेली आहे. येऊन मला 4-5 दिवस झालेले आहेत. व्हिडिओ नाही बनवले. पाऊस वगैरे चालू होता आणि जमलं नाही. अर्शुप्रणीतचं वगैरे सगळं रुटीन बिघडलं होतं. मग ते रुटीन सेट केलं आणि म्हटलं चला आपण जो मेन व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला नाही आहे. कारण काय होत होतं माहिती का, तो व्हिडिओ शूट केले, मी शूट करत होते व्हिडिओ, पण अपलोड करायला थोडं सगळं मागं पुढं होत होतं नाही का. म्हणजे कधी कोणता अपलोड करू काही जमतच नव्हतं. मग म्हटलं चला जसे जसे होते तसे मी व्हिडिओ अपलोड करत राहिली. शॉर्ट काही लाँग आणि छान असे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते आणि मी शूट केले असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला नाही माहिती आहे, पण मला असं वाटतं मी छान व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे केले, अपलोड केले मस्त. आणि आता वैजापूरला आलेली आहे. आणि सांगायचं म्हटलं तर मी गावाकडे याच्यासाठी गेली होती का मी जो डिसिजन घेतला आहे तो म्हणजे शेती करण्याचा. मी असं ठरवलं आहे का आपल्याला फ्युचरमध्ये कधीतरी शेती करायलाच लागणार आहे, मग आत्ताच का नाही. आणि असं मला काय शेतीतले काही कामं येत नाही, पण हळूहळू केले तर सगळे शिकतात. असं कोणतंच काम नाही आहे का ते आपण करू शकत नाही. प्रयत्न केले तर सगळेच होतात. आता मी जर म्हटले असते का मला नाही जमणार, मला नाही जमणार, माझ्याकडून होणार नाही, तर ते कधीच झाले नसते. म्हणूनच म्हटलं चला म्हातारपणात तरी आपल्याला हेच कामं करायचे, मग आताच करूया ना. आणि भरपूर जणं म्हटले का पोरं लहान आहे ह्या त्या गोष्टी, तर म्हटलं चला सगळ्या काही गोष्टी हँडल करू आपण. आणि ह्या सगळ्या गोष्टी हँडल केल्या तरच भविष्यामध्ये किंवा आणि जे काय होणार होतं ते माझ्या संसारासाठीच होणार होतं. म्हणजे जे काही मी करणार होती ते माझ्या संसारासाठीच करणार होती. आणि म्हटलं मुलांना पण बघेल आणि मला कुठे तिथे कायमचं राहायचं आहे. 2-3 दिवस जायचे, तिथले कामं करायची आणि निघून यायचं. पण मी ते सगळं केलं. आणि कसं आहे ना, चांगल्या पण काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि वाईट पण काही गोष्टी घडलेल्या आहेत. आता मी वाईट गोष्टी काय घडल्या त्या काय मी तुमच्यासोबत शेअर नाही करत, कारण मला असं ना सगळं पॉझिटिव्ह ठेवायचं आहे माइंडमध्ये. आणि माझ्या लाईफमध्ये पण सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी ठेवायच्या आहेत, दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी काही सांगत नाही तुम्हाला. जाऊ द्या, तो विषय सोडून द्या, तो विषय बाजूला ठेवूया आपण. आणि मग मी शेती करायचा डिसिजन घेतला आणि पाऊस वगैरे पडला आणि मग मग मी गेली. 5 मिनटं बाहेरचा आवाज येतो आहे, व्हिडिओ चांगला नाही येणार. तर कुठे होते मी? म्हटलं पाऊस वगैरे पडला, मस्त लागवड वगैरे करू आणि निघून येऊ. पाऊस म्हणजे मी ज्या दिवशी गेली ना त्याच्या आदल्या दिवशी काहीच पाऊस नव्हता आणि मी गेली ना त्या दिवशीसुद्धा काहीच पाऊस नव्हता. पण झालं असं, मी तिथे गेली म्हणजे आमच्या गावाकडे पोचली आणि पाऊस चालू झाला तर 2-3 दिवस काय उघडायचं नावच घेत नव्हतं. आणि पाऊस असल्यामुळे मला पण काही पेरणी करता येत नव्हती. आणि मग पाऊस वगैरे थांबला, पेरणी केली आणि मग थांबली तिथे, थोड्या काही गोष्टी झाल्या आणि निघून आली. तर बस एवढंच, जास्त काय नाही. तर मी डिसिजन घेतला आहे का शेती मला करायची. तर आता प्रणीतचे पप्पा पण नाही म्हणत होते, पण माझी इच्छा होती शेती करायची. मी घेतला आहे डिसिजन. आणि आता आणि आता असं होतं आहे का काही जणं मला असं सांगतात का ह्यावर्षी पाऊस नाही आहे, माझा तू ह्यावर्षी थांबायला पाहिजे होतं, तू ह्यावर्षी हा डिसिजन नव्हता घ्यायला पाहिजे शेती करायचा ह्या त्या. पण हे बा, जे काय गोष्टी होणार आहेत म्हणजे पाऊस पडेल, काही नुकसान होईल, चांगलं होईल, ते माझ्या एकटीचं थोडी ना होणार आहे, सगळ्यांचंच होणार आहे ना. मग मी का त्या गोष्टीचा विचार करू? जे होईल ते होईल. म्हणून म्हटलं चला जाऊ द्या, तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करू. आणि हा डिसिजन घेतला आहे मी शेती करण्याचा. आता तुम्ही नक्की मला सांगा का मी जो डिसिजन घेतला आहे तो चुकीचा आहे का बरोबर आहे. मान्य आहे, थोडीशी मुलांची धावपळ होते, म्हणजे मुलांचे थोडेसे हाल होत आहेत, पण करेल ते ॲडजस्ट करावंच लागेल. आता शेवटी मी आई आहे आणि आई म्हटल्यावर मुलांकडं पण लक्ष देणंच आहे आणि मुलांच्या
भविष्यामध्ये काय गोष्टी विचार करूनच मी पण ह्या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे. तर होईल सगळं ठीक आणि मला माहिती आहे स्वामी आहेत माझ्यासोबत. स्वामी सगळं काही व्यवस्थित करतील. आणि जे कोणी माझ्याबद्दल बोलतात ना त्यांना तर मी डोक्यातून काढून टाकलेलं आहे. आता फक्त त्यांच्यासोबत बोलायचं म्हणून बोलायचं. इथून तर ते उतरलेले आहेत, माझ्या साप उतरलेले आहेत. माझ्या मनात पण ते नाही आहेत आणि इथं तर अजिबातच नाही. ते आता फक्त आहे म्हणून आहे. हा बाबा आहे तुम्ही कोणीतरी माझे म्हणून आहे. आणि खरं सांगायचं आता सगळेजण बहुतेक जण माझे व्हिडिओ बघतात आणि तुम्ही पण जर माझा व्हिडिओ बघत असेल ना, हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे का तुम्ही माझ्या डोक्यातून उतरलेले. तुम्ही आता जा. तुम्ही आता फक्त आहे म्हणून आहे. म्हणून मी तुमच्याशी म्हणजे आहे आपले काहीतरी नाते, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे. पण आता खरं सांगायचं म्हटलं तर मला तुमच्यासोबत काही घेणं देणं नाही आहे. आता मी, माझा नवरा आणि माझी मुलं बस. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि छानशा व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.